नमस्कार. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते, मग तो त्यांचा आहार असो वा विचार. आज आपण पाहणार आहोत प्रभू रामांचे अत्यंत प्रिय आणि आरोग्यासाठी वरदान ठरणारे पेय पानक. हे पेय नक्की कसं बनवायचं आणि त्यामागचा इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पानक करण्यासाठी मी हा 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ हे आपल्या रक्तातलं लोहाचं प्रमाण वाढवायचं काम करतं. आता 1 वाटी गुळासाठी मी 4 वाटी पाणी घालणार आहे. 4 वाट्या पाणी घालून घेऊया. आता याच्यामध्ये 1 टीस्पून एवढी सुंठ पावडर घालायची. सुंठ पावडर हे आपलं पचन सुधारतं आणि कफ वात हे आपलं दूर करतं. 1 छोटा चमचा एवढी मी त्याच्यामध्ये मिरपूड घालते. मिरपूड सुद्धा आपली पचनक्रिया सुधारते. त्याचे 1 छोटा चमचा एवढी मी वेलची पूड घालते. त्याचा फ्लेवर छान येतो. त्याच्यामध्ये मी 2 लिंब पिळून घेणार आहे. लिंबू हे आपल्या शरीरातलं इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतं. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गूळ चांगलं ते ढवळून आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. रामायणात असा उल्लेख आढळतो की प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्षांच्या वनवासात होते तेव्हा ते कंदमुळे आणि निसर्गातील फळांचे सेवन करायचे. पानक हे अशाच नैसर्गिक घटकांपासून बनवलेले पेय आहे जे ऋषीमुनी आणि प्रभू रामांना प्रिय होते. हे पेय शरीराला त्वरित ऊर्जा देणारे मानले जाते. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला, म्हणजेच भर दुपारच्या वेळी झाला. चैत्र महिन्यात उन्हाळा प्रचंड असतो. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी प्राचीन काळापासून राम जन्मानंतर पानक आणि सुंठवडा प्रसाद म्हणून वाटण्याची परंपरा आहे. त्यातला आपला गूळ सगळा विरघळून झालेला आहे. आता आपण हे गाळून घेऊया, कारण गुळामध्ये जे कधी कधी खडे असतात बारीक बारीक, ते आपल्याला काढून घ्यायचे होते. आता हे आपण गाळून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. याच्यामध्ये आपण अजून एक असा महत्त्वाचा पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे कापूर. तर हा भीमसेनी कापूर आहे. हा आपण थोड्या प्रमाणात जर आपण याच्यामध्ये टाकला, आयुर्वेदामध्ये ह्याचे खूप औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे अगदी थोडासा, तुम्ही बघू शकता छोटासा मी खडा घेतलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये पावडर करून घालायचा आहे. हातानेच मी असं कुस करून याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पानं ही आपल्याला याच्यामध्ये घालायची आणि हे सगळं छान एकजीव करून मग आपल्याला हे सर्व करायचं आहे. तुम्ही थंडगार सर्व करू शकता किंवा तुम्ही असं जरी प्यायला तरी सुद्धा चालेल. ते तुम्ही एकदम चिल करून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला ही पानकची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.